हॅलो एव्हरीवन, नमस्ते. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. सो बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही गेलो होतो इगतपुरी येथे आणि इगतपुरीचं वातावरण तुम्हाला माहितीच असेल. सो आम्ही बुक केलेला H2O इन्फिनिटी विला, ज्याचा तुम्हाला मी आतमधून पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे. एकदम एस्थेटिक आणि वाईब, एकदम मस्त असे वाईब्स येत होते. सो गाईज, आम्ही फायनली पोहोचलेलो आणि खूप लेट पोहोचलेलो, 4 वाजता बहुतेक. सो सगळ्यात आधी पोहोचून आम्ही सगळेजणं फ्रेश वगैरे झालो आणि मी गेमिंग झोनमध्ये गेम्स खेळायला गेले आणि त्यानंतर आमचे रोहित भाऊ चिकन आम्ही आणलेला, आमच्या वहिनींनी करून दिलेला. सो ते गरम वगैरे करत होतो. नंतर सगळे जेवायला बसले बिकॉज खूप लेट झालेला आम्हाला जेवायलासुद्धा. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर गेलो आणि मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते. लिटरली इट वॉज अ वाव. तो इन्फिनिटी पूल, देन त्यानंतर थंड असं वातावरण आणि त्या घाटातून मस्त अशी ट्रेन जात होती. काय व्ह्यू होता, वाव. देन आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला घेतला. सगळे बलून्स फुगत होते आणि मी माझा आउटफिट चेक करत होते. यांनी मला गिफ्ट केलेला असा प्रीटी असा ड्रेस. सो बड्डे सेलिब्रेट केला, केक वगैरे कट केल्यानंतर यांनी मला अचानक असं मस्त सरप्राईज दिलं. यांनी माझ्या नावाचा टॅटू काढलेला, जे की मला अनएक्सपेक्टेड होतं आणि सिरियसली मी खूप इमोशनल झालेली. सगळ्यांनी नंतर ग्रुप फोटो घेतला. यांना तर इतकी घाई होती त्या इन्फिनिटी पूलमध्ये जायची, बिकॉज ॲक्च्युली तो जो व्ह्यू होता ना इन्फिनिटी पूलमधून, तो घाटातला, तो खूप मस्त होता. आम्ही तो मिस केला बिकॉज आम्ही खूप रात्री पूलमध्ये उतरलो अँड सगळेजणं पूलमध्ये एन्जॉय करत होते. खूप मजा आली आम्हाला पूलमध्ये एन्जॉय करताना. त्या पाण्यावरती पण सारखं आम्ही स्विंग करत होतो. देन आम्ही थोडासा डान्स केला, थोडासा मज्जा मस्ती केली आणि फर्स्ट टाईम आम्ही इतका एन्जॉय केला बिकॉज इतकं मस्त वातावरण होतं ना आणि त्या वातावरणामध्ये सगळेच एकदम हॅप्पी फील करत होते. देन रात्री आम्ही डिसाईड केलं की कुठल्या तरी ढाब्यावरती आपण जेवायला जाऊयात आणि आम्ही ढाब्यावरती गेलेलो. नेक्स्ट मॉर्निंग मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन आम्ही पुन्हा त्या इन्फिनिटी पूलजवळ गेलो बिकॉज आम्हाला व्हिडिओज वगैरे शूट करायचे होते आणि तो व्ह्यू एकदम वाव. सो वेळ आलेली आम्हाला बाय बाय करायची आणि आम्ही नंतर गेलेलो मॅकडीला इगतपुरीच्या. यांनी मला स्टारबक्सचं शेक आणून दिला बिकॉज स्टारबक्सचा मिल्कशेक माझा फेवरेट आहे. सो इथेच मी माझा व्लॉग संपवते. फुल व्लॉग तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा आणि नक्की कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला व्लॉग.